अंकुश किणी पहिल्या षटकामध्ये 4 दिवसांचा मोठा कालखंड आणि त्या प्रदीर्घ प्रवासातून बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल झालेले हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेची फर्स्ट सेमी इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघांना अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत. अंतिम सामन्यामध्ये धडक मारण्याकरिता शब्दफुलांनी अनेक अनेक शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने एक्झिक्युशन. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने प्रॉपर खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना अंकुश किणी यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू योग्य लेंथ अँड लाईन वरती हाताळण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे. वन्स अगेन बॉलर तयार. अंकुश किणी षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र बॅटची एज यष्ट्यांच्या मागे सुंदर जेल परिपूर्ण केला जातोय. काही जबरदस्त सुरुवात आहे अंकुश किणीच्या माध्यमातून. ग्रेट बॉलिंग फलंदाज बाद यस डिझ. अत्यंत बहारदार गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात. अंकुश किणी यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघासमोर एक कडवट आव्हान पेशकश करत असताना पाहायला मिळतात. जय हनुमान वाडेव संघ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामधील क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये दर्जेदार सुरुवात झालेल्या. वन्स अगेन बॉलर तयार. हा देखील चेंडू कमालीचा आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर जो राईज होतोय फलंदाजासाठी डोकेदुखी निर्माण करतोय. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी या पहिल्या षटकामध्ये संघर्ष करत असताना बघायला मिळाले. 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा झालेल्या आहेत. अंकुश किणी चांगली सुरुवात करतायत. प्रथमेश आलेले आहेत स्ट्राइक वर. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करतोय प्रथमेश. बंटीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलेला आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी संघ जाऊन पोहोचलाय फलकावर. ॲक्युरेट 6 या धाव संख्येवर. थोडीशी संथ आणि शांत सुरुवात 3 षटकांच्या या मॅच मध्ये. अंकुश किणी वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अगदी मध्यम रनअप आणि दर्जेदार स्वरूपामध्ये आतापर्यंत षटक हाताळलंय. हा देखील चेंडू कमालीचा. थोडासा वाईड लेंथ हाताळली. फुलटॉस स्वरूपामध्ये फलंदाजापासून बचावात्मक धोरण आकारणारा चेंडू. प्रथमेशच्या देखील खेळीचा अंत झालेला आहे. जबरदस्त षटक हाताळलंय अंकुश किणीने. 5 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 2 गडी गारद झालेले आहेत. यस डिझ. हनुमान वाडेव संघ माझ्यावर एवढा विश्वास का दाखवतो ते सिद्ध करत असताना अंकुश किणी यांना आपण पाहतोय.
संपूर्ण संघाचा सार्थ विश्वास म्हणून पहिलं षटक अंकुश किणी यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्या पहिल्याच षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाला शांत ठेवण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. हे पहिलं षटक विस्मयकारक, विलक्षण आणि अफलातून अप्रतिम राहिलं. 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर केवळ 7 धावा फलकावरत आणि 2 झटके लागलेले आहेत. चाफेवाडी टीमला अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिलं, अमर शिलार याआधी जे 3 सामने झाले होते तिथे फलंदाजाने अक्षरशः 14 चेंडूंमध्ये 16 चेंडूंमध्ये 50 धावा देखील केलेल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये बघा सेमीफायनलचं थोडंफार प्रेशर आहे आणि 6 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली अंकुश किणी यांनी. जय हनुमान वाढीव संघाला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करून दिलंय. वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवातीचं महत्व अगणित आहे. महिला भगिनींचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. सहर्ष हार्दिक स्वागत आहे या मुख्य VIP डॅशवर. स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ला सुरुवात होता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. मिस्टर कृष्णाला आपण पाहू शकता. चांगला लेजेंडरी खेळाडू आहे. खुल्या गटातील व्यावसायिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण रीतीने खेळ साकारणारा क्रिकेटपटू म्हणून कृष्णाची ओळख राहिलाय. तेज तर्रार गोलंदाज, शरीरापासून भरपूर दूर खेळलं होतं. मिस्टर हर्ष डबलचं रोटेशन झालंय. 2 धावा त्या ठिकाणी पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी संघाला. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. दोन्हीही हुकमे ऐक्य बाद झालेले आहेत. आता संपूर्ण दारोमदार हर्ष जगदीश पाटील आणि त्यांच्या साथीने मिस्टर अक्षय दत्तात्रेय पाटील या 2 फलंदाजांवरती येऊन ठेपलंय. 9व्या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. कृष्णा षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फुलटॉस. फलंदाज व्यवस्थित फायदा उचलू शकले नाही. क्षेत्ररक्षण मात्र खूप सुंदर केलंय. डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये ऍब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. सावध, साक्षपीत, दक्ष, जागरूक आणि चाणाक्षपणाची भूमिका आपण पाहतोय जय हनुमान वाढीव संघाच्या वतीने. 11 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 विद्यमान. प्रत्येक चेंडूवर काही ना काही मेसेज तर दिले जात आहेत, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये मेसेजेस पेक्षा ऍक्शनचं महत्व जास्त मोठं गणलं जातं. एक क्षण आणि अनेक ऍक्शन दर्शवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू फुलटॉस तर दिले जात आहेत, परंतु जी चेंडूची लाईन आहे ती वाईड ऑफ द ऑफ स्टंप. हर्ष जगदीश पाटील यांचा स्टान्स जो आहे तो लेग स्टंप वरती होता आणि त्या कारणास्तव चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचत नाहीयेत. सिंगलच येणार. आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजीचं पृथक्करण जय हनुमान वाढीव संघाच्या माध्यमातून या उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण आणि निर्णायक अशा लढतीमध्ये सुरेख व्हेरिएशन आहे. पूर्णपणे बीट करून टाकला फलंदाजाला. संदिग्ध आणि संभ्रमा अवस्था होती. गती अचानक खेचून घेतली कृष्णा यांनी. चेंज ऑफ द पेस. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. सुंदर षटकाची हाताळणी आपल्या हातखंडामधून भात्यातून दर्जेदार चेंडूंची उधळण पाहायला मिळते. कृष्णा सुपर बॉलिंग. लोअर फुलटॉस आहे. चेंडू पडता पडता भरपूर डीप झालाय. इथे देखील सिंगलच आलेले आहे. बघा आतापर्यंत या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर केवळ 1 चौकार आलेला आहे 11 चेंडूंमध्ये. त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका खेचून दिलेला नाहीये. पहिल्याच षटकामध्ये महत्वपूर्ण असे 2 हुकमे इक्के टिपल्यानंतर धावांसाठी थोडीशी धाव सुरू आहे श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी संघाची. कृष्णाचा पुढील बॉल हा देखील स्लोवर वन आहे. नाही रीड करू शकले फलंदाज. खूप सुंदर गोलंदाजी. सॉलिड चेंज ऑफ पेस. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण आहे. फलंदाज निष्प्रभ आहे, कांतीहीन आहे. कृष्णाने काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला आहे. फलकावरती केवळ 13 धावा झालेल्या आहेत. बघा केवळ 3 षटकांचा सामना आहे आणि 3 पैकी जे 2 षटक आहेत ते अप्रतिम हाताळण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या. अमरजी हे 30 खेळपट्टे
जिथे 14 चेंडूंमध्ये 56 धावा देखील झालेल्या आहेत. परंतु आता जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणार, याचा अर्थ सुस्पष्ट आहे, ही खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल आहे. जर गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीने वेगामध्ये व्हेरिएशन करतोय, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण करतोय, तर तो यशस्वी ठरतोय. आणि फलंदाज जर चांगलं फुटवर्क दर्शवतात, क्रीजचा पुरेपूर वापर करतात आणि टायमिंगला जास्त प्राधान्य देत आहेत, तर फलंदाज देखील यशस्वी ठरवू शकतोय. 13 धावा झालेल्या आहेत. 13 सप्टेंबर 1969 क्रिकेटमधील महानायक गोलंदाज शेन वॉर्न यांचा जन्म दिवस आहे. आज जरी ते काळाच्या पडद्याआड झाले असतील तरी देखील कसोटी क्रिकेटमध्ये 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेण्याचा भीम पराक्रम करून ठेवलाय. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणसाने गाजवलेला कर्तब नेहमीच शेष राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहिलं, 350 वर्षांपूर्वी जन्मले होते, परंतु आज देखील त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. तुम्ही केलेली कर्म हे मात्र लक्षात ठेवली जातात. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. क्रीजच्या अगदी डीप मध्ये जाऊन पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याकरिता होता, परंतु क्रिकेटचं बेसिक विसरले अक्षय आणि येथे अगदी सहजगत्या बाद झालेला आहेत. अमरजी आपण पाहिलं असेल, जो चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा आहे तो जर तुम्ही ऑन साइडला खेळायला गेले तर तुम्हाला डबल पॉवर जनरेट करावी लागते. जर विथ द लाईन खेळले असते तर प्रॉपर टायमिंग सहित एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पलीकडे देखील जाऊ शकला असता. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. प्रसादच्या माध्यमातून 14 धावा फलकावर. सुंदर गोलंदाजी झालेल्या आहे. जय हनुमान वाढीव संघाने झळाळी युक्त चमकदार ग्लिटरिंग गोलंदाजीचं पृथक्करण केलंय. नव्याने फलंदाज चिराग आलेले आहेत 5व्या क्रमांकावर. येथे शॉट ऑन पोल, सुटकेचा निश्वास टाकणारा हा षटकार आहे. या फटक्याची खूप आवश्यकता होती श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी संघाला, कारण मागील काही चेंडूंमध्ये धावा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. या षटकाराच्या सहाय्याने 20 या धाव संख्येवर श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी जाऊन पोहोचलेला आहे. हे शेवटचं षटक विद्यमान आहे. अजूनही 4 चेंडूंचं येणं शेष आपल्याला पाहायला मिळतं. चिरागला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मिळाला आणि त्याने खूप चांगला फायदा उचललेला आहे. हा टप्पा पुढे घेतला, चेंडूची लाईन बदलली, परंतु हलकासा दिशेमध्ये बेगाड नितेश कदम त्या ठिकाणी दर्शवित असताना वाईट बॉल आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चॅलेंज केलंय चेंडू करिता. चला या थर्ड अंपायर आपण फटाफट परीक्षण करून योग्य निर्णय पोचवा, कारण आजच्या दिवसातील एक्युरेट 3 सामने आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. 5:11 झालेले आहेत. जो काही निर्णय आहे आपण क्रिस्टल क्लिअर पद्धतीने ऑन फील्ड पोचवावा ही विनंती आहे. महेंद्र भोईर आमच्या टेक्निकल रूम मध्ये सध्या ते दर्शवतायत. इट्स अ वाईट बॉल. एस्टनच्या मागे आपण पाहू शकाल विनायक पाटील खूप सुंदर भूमिका अदा करतात. या आधीच्या चेंडूवर त्यांनी चॅलेंज केलं होतं, परंतु रिव्ह्यू लॉस्ट करून बसले. नितेश कदम यांची खूप सुंदर पंचांची भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतं. सध्या संपूर्ण भारत भ्रमंती ते करतायत आणि या ॲक्युरेट डिसिजन पोहोचवला होता. 21 धावा झालेल्या. शेवटचं षटक हे प्रगती पथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. संयोजन समितीची रिक्वेस्ट. हा देखील शॉर्ट ऑफ लेंथ. बघा चेंडूला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कटरचा प्रयत्न आहे, परंतु चेंडूचा टप्पा चुकीचा आहे आणि म्हणून फलंदाजाला शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू मिळतात. त्याचं काम फार सोपं होऊन बसलंय. याआधी जो एक षटकार खेचला होता तो देखील शॉर्ट ऑन पूल होता. यावेळेला डीप फाईन लेगला टार्गेट केलं, भरपूर वेळ मिळाला. बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये तुम्हाला कळेल फलंदाजाकडे किती वेळ आहे.
काम साधं आणि सोपं होऊन बसलं. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय प्रसाद, परंतु त्याचा टप्पा चुकीचा आहे आणि त्या कारणास्तव येथे धावांचा रतीब ओढवला गेलाय. 25 धावा, 25 रन्स स्कोर कार्ड वरती परिपूर्ण. कुलवर टप्प्याचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलाय. अफलातून क्षेत्ररक्षणाची अनुभूती आपण घेऊ शकताय हिचेंद्र यांच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्येचा जो ग्राफ तो ठप्प आपल्याला पाहायला मिळतोय फलकावर 25-25 या धावसंख्येवर. मागील 3 सामन्यांच्या तुलनेमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर या मॅच मध्ये भरपूर कमी धावा झालेल्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये 56 धावा चेस, त्या आधीच्या सामन्यामध्ये 70 धावा चेस, केवळ 18 चेंडूंमध्ये 70 धावा आपण पाहिल्या, 14 चेंडूंमध्ये 56 धावा देखील याच मैदानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. परंतु सेमीफायनलचं थोडंफार प्रेशर आणि सद्यस्थितीमध्ये 25 धावा. चांगला बॉल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी प्रॉपर लेग कटर. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ हा संपन्न झालाय आणि 25 धावा स्कोर कार्ड वरती सजलेले आहेत. विजयासाठी 26 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. जय हनुमान वाढीव संघासमोर 18 चेंडू आणि 26 धावा. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे ही नम्र विनंती. यानंतर होणारा जो सामना आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये, कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघनायक आणि जागमाता रावळे संघनायक. आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स जवळ. नाणेफेकीची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण केली जाईल. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल एंटायर कमिटी सद्यस्थितीमध्ये या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटते. भरपूर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फलित आज मात्र शेवटच्या या अंतिम दिवसामध्ये आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहतोय. आदरणीय नितीनजी पवार साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करावी. सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता दातृत्वशील भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. आकर्षक स्वरूपातील मंडप आणि डीजेची सुव्यवस्था सरांच्या माध्यमातून प्रायोजकत्वाच्या दृष्टिक्षेपातून सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यांचे खूप खूप आभार. नाणेफेक केली जाईल. चला यावं कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे संघनायक आणि जागमाता रावळे संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेची सेकंड सेमी च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. आदरणीय नितीनजी पवार या स्पर्धेचे शिल्पकार टॉस बॉक्स जवळ उपस्थित आहेत. सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. चला कर्णधार आपण घाई करा. कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे वर्सेस जागमाता रावळे. आदरणीय नितीनजी पवार त्या ठिकाणी उपस्थित. बंटी ठाकूर या स्पर्धेचे शिल्पकार. शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय राजेशजी शिंदे, भूषण डोंगरे, जतीन पवार, राहुल मांजरेकर, सुरेंद्र शिंदे, विलास शिंदे, अनिकेत पवार, प्रतीक पवार, वेदांत भोईर, विकास भोईर, शरद शिंदे, विकास शिंदे, सुरेश पवार, अमर शेलार, समीर गावडे आणि हर्षद शिंदे. या स्पर्धेकरिता 2 महिने प्रचंड मेहनत घेणारे व्यक्तिमत्व. समवेत महिला भगिनी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित सहकार्य लाभलेलं आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेला त्यांचं देखील शब्दफुलांनी खूप खूप आभार. टॉस केला जातोय 2 संघांमध्ये. चला जागमाता रावळे संघनायक आणि कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे लगेचच टॉस करून घ्या. नितीनजी पवार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे समर्थक आले आहेत आपण कृपया करून ज्या संघाच्या समर्थनासाठी आहात त्या डगआउट मध्ये विराजित व्हा. खेळाडू कक्ष परिपूर्णरित्या खाली करून घ्या.
प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडू कक्ष खाली करून घ्या प्लीज. जागमाता रावळे, दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा झेल सुटलेला आहे. विनायक पाटील सारखा एक महानायक खेळाडू आणि त्याला मिळालेला आहे जीवनदान. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. दोन संघांमध्ये सेकंड सेमी. जागमाता रावळे वर्सेस कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे. आदरणीय नितीनजी पवार यांच्या शुभ हस्ते सरांचे मनपूर्वक आभार. एक धाव फलकावरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. विनायक पाटील प्रचंड पोटेन्शियल असलेला खेळाडू आणि त्याला जीवनदान मिळालंय. पहिल्या चेंडूवर प्रणयचा पुढील बॉल कुठल्या स्पॉट वरती रिलीज करण्यात आला होता. खूप चांगला बॉल होता, अगदी या मध्यम गतीने. दोन चेंडूंचा खेळ समाप्त एखेर झालाय. 2 धावा फलकावरती आहेत. पहिल्या सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा थरार सध्या सुरू आहे. पहिल्या षटक खूप चांगला हाताळावा लागेल, कारण धावा जास्त झालेल्या नाही आहेत श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी संघाच्या. यावेळेस ऑन साइडला विनायक पाटील ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ मैदानामध्ये दाखवून दिलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेटच्या वरून श्री कुर्लाई मातोश्री चषक षटकार. जीवनदान मिळालंय. वाघाच्या मुखाला रक्त लागलंय आणि आता शिकार केल्याशिवाय राहणार नाहीये. त्याचा झेल सोडलाय, परंतु तो तुम्हाला सोडणार नाहीये. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. विनायक पाटील एक गाजलेला नामचीन सुविख्यात आणि सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहतोय. वाडेव गावचा ब्रँड आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. काय जबरदस्त पद्धतीने चाबूक फटका चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार बघा, दोन्ही पाय हवेमध्ये आहेत. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. हलकासे रायझिंग डिलिव्हरी होती आणि या जबरदस्त प्रॉपर अपिश पद्धतीने खेळले गेलंय. टिप स्वीपर कव्हरच्या पलीकडे चेंडूला पाठवून दिलाय विनायक पाटीलच्या बॅट मधून. जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचलोय फलकावर 12 या अंकावर. सुंदर सुंदर फलंदाजी, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही खेळाडू गुणवान आहेत, परंतु सध्या विनायक हावी ठरलाय. वन्स अगेन ऑन साइडला डीप स्कोर लेगच्या दिशेने. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. जर पहिल्या चेंडूवरती झेल परिपूर्ण केला असता तर ही वेळ आली नसती. क्रिकेटच्या विश्वामध्ये एक झेल किती मोठा फरक टाकू शकतोय त्याचं सर्वाधिक ज्वलंत मूर्तिमंत जिवंत उदाहरण सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 16 धावा झालेल्या आहेत. काय बॅटिंग करतोय विनायक पाटील. अत्यंत आक्रमक फलंदाजीचं पृथक्करण. विनायक पाटील यांची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार आणि विस्फोटक खेळी सुरू आहे. कल्वर टप्प्याचा बॉल साइडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पुढे सरसावणार एक धाव सहजगत्या पडून परिपूर्ण केली जाते आणि पहिल्या षटकाचा खरपूस समाचार घेतलेला आहे विनायक पाटील यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांचं लक्ष हे समोर राहिलेलं आहे. उपांत्य फेरीच्या या लढतीमध्ये विनायक पाटीलला मिळालेलं जीवनदान महागड्या स्वरूपामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं. जबरदस्त बॅटिंग केलेलं आहे. एक स्क्वेअर ड्राईव्ह होता आणि 2 फटके जे जबरदस्त पुलचे बघायला मिळाला विनायक पाटील यांच्या माध्यमातून.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता लेग ब्रेक वरती ज्याने महारथ हासिल केलेला आहे असा हर्ष जगदीश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर हर्षला शोल्डर डाऊन न करताना एक अत्यंत इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित षटक हाताळावं लागेल. जर या सेमीफायनल मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हर्षला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला बंटी त्या ठिकाणी तैनात. सिंगल तर येणार आणि या सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत 18 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरून हेमंत यांनी भरपूर आस्वाद घेतला विनायक पाटील यांच्या फलंदाजीचा. आता एका लॉंग डिस्टन्स नंतर ते स्ट्राईक वरती आलेले आहेत. खूप छान रीतीने शॉर्ट पॉइंट ला ओव्हरटेक करणारा फटका. पुन्हा एकदा सिंगलचं हे रोटेशन पहिल्या षटकामध्ये 70% सामना सील करून दाखवला विनायक पाटील यांनी. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलं, शिफ्ट केलं आणि सद्यस्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहेत. फुलटॉस विनायक पाटील सोडणार नाहीये. वाडीव गावातील एक अजात शत्रू राजा आहे. वाडीव गावचा ब्रँड आहे. वाडीव गावाच्या आख्यायिका आहे विनायक पाटील. जितना बडा नाम उतना बडा काम, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. विनायक पाटीलने या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केलेली आहे आणि या पहिला संघ ठरू शकतोय ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणारा. शॉर्ट प्लेनचा बॉल जेल देखील या ठिकाणी सुटला जातोय. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. सिंगलचं रोटेशन झालंय. एकेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे फलकावर. 26 विजयावर शिक्का मोर्तब करण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. जय हनुमान वाडीव पहिला संघ ठरलेला आहे ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणारा. विनायक पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण झालं. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यामध्ये धडकणारा पहिला संघ जय हनुमान वाडीव. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करून घ्या. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर विनायक पाटील आपण यावं आणि सन्मानाने आपला पुरस्कार स्वीकारावा ही नम्र विनंती आहे. अमरजी, तो झेल सुटला आणि तो केवळ झेल सुटला नव्हता तर श्री कुर्लाई मातोश्री चषक जिंकण्याचं स्वप्न देखील सोडलं देत श्रीकृष्ण चाफेवाडी संघाने. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर विनायक पाटील. त्याच्या बॅट मधून जबरदस्त 2 षटकार 2 चौकार बघायला मिळाले. एक तर्फे हा सामना मात्र आपल्या बाजूने झुकवला आणि जय हनुमान वाडीव संघाला थेट ग्रँड फिनाले मध्ये घेऊन गेलेला आहेत. आदरणीय मयूरजी शिंदे सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा आकर्षक स्वरूपातील टी शर्ट प्रदान करायचं. आदरणीय मयूर शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार वितरित करतोय जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. सम फायबर नेट प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर आदरणीय उत्कर्ष पाटील आणि आदरणीय मकरंद भोईर दात्यांचे मनपूर्वक आभार. सरांच्या माध्यमातून हे आकर्षक स्वरूपाचं टी शर्ट सौजन्य करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.